मित्रांनो, घड्याळीच्या संदर्भात बरेचसे प्रश्न विचारले जातात. त्या घड्याळीमध्ये असणारा जो तास काटा आणि मिनिट काटा आहे, त्या दोन काट्यांच्या दरम्यान होणारा कोन मात्र विचारला जातो, तो आपल्या ट्रिक्सने काढायचा आहे. हा प्रश्न त्याच संदर्भातील आहे. खालील पर्यायातील दोन्ही वेळात घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यात होणारे कोन एकरूप आहेत, तर यातील विसंगत पद कोणता? म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय करायचं, सुरुवातीला एकरूपता लक्षात घ्यायची आहे. दोन कोणामध्ये असणारी एकरूपता म्हणजेच काय, की या ठिकाणी दोन वाजून 20 मिनिटाला जो जेवढ्या अंशाचा कोन होतो तेवढ्याच अंशाचा कोन 10 वाजून 40 मिनिटाला झाला पाहिजे. जर झाला नाही तर त्यामध्ये एकरूपता नाही असं लक्षात घ्यायचं आणि तेच विसंगत पद म्हणून या ठिकाणी आन्सर घ्यायचं. मित्रांनो, याची ट्रिक्स खूप सोपी आहे. या ठिकाणी तास प्लस तास, हा तास आहे आणि हा तास आहे. तास प्लस तास बरोबर झाले पाहिजे 11 आणि मिनिट प्लस मिनिट म्हणजे हा मिनिट आहे आणि हा मिनिट आहे. मिनिट प्लस मिनिट बरोबर झाले पाहिजे 60. म्हणजे या ठिकाणी 11 या 60 हे आपण प्रमाण मानायचं आहे एकरूपतेचं. या ठिकाणी आपल्याला डायरेक्टली ट्रिक्सने आन्सर निघते, मात्र मी तुम्हाला दोन्ही पद्धतीने काढून दाखवतो कारण की आपली प्रॅक्टिस झाली पाहिजे. या ठिकाणी बघा, सुरुवातीलाच या ठिकाणी आहे तास प्लस तास हे होतात 12 आणि मिनिट प्लस मिनिट हे होतात 60. सुरुवातीलाच आपल्याला आन्सर आलं कारण की 2 वाजून 20 मिनिटाला होणारा कोन हा 10 वाजून 40 मिनिटाला होणाऱ्या कोनाशी एकरूप नाही आहे. कारण की या ठिकाणी 12 आलेले आहे, आपल्याला या ठिकाणी तास प्लस तास बरोबर 11च पाहिजे. ठीक आहे, म्हणजे आन्सर तर हे आलं. मग 2, 3, 4 मध्ये एकरूपता कोणती आहे? आता या ठिकाणी लक्षात घ्या, 3 आणि 8 म्हणजे हे झाले 11 आणि 25 आणि 35 म्हणजे हे झाले 60. आलं बरोबर? 11 60 आपल्याला तर हेच प्रमाण पाहिजे, म्हणजे या ठिकाणी एकरूपता आहे. या ठिकाणी एकरूपता नाही आहे म्हणून आपल्याला आन्सर विसंगत पर्याय शोधा म्हटलं म्हणून फर्स्ट आलेला आहे. थर्ड मध्ये जाऊ आपण. 7 प्लस 4 म्हणजे या ठिकाणी आले 11 आणि 5 प्लस 55 या ठिकाणी आले 60 म्हणजे या ठिकाणी 11 या 60 असं आन्सर निघालं. या ठिकाणी 6 प्लस 5 म्हणजे या ठिकाणी आले 11 आणि 10 प्लस 50 हे मिनिटे प्लस मिनिटे म्हणजे या ठिकाणी आले 60. हे सर्व जे कोन आहे ते एकरूप आहे. एकरूप नसणारे जे काही अँगल्स आहेत ते 2 वाजून 20 मिनिटाला होणारा आणि 10 वाजून 40 मिनिटाला होणारा आहे. आता याच्यामध्ये विसंगतता कशी आहे ते पण तुम्हाला मी या ठिकाणी समजावून देतोय. बघा, या ठिकाणी सुरुवातीला आपण लक्षात घेऊ 2 वाजून 20 मिनिटाचा कोन आपण लक्षात घेऊ. 2 वाजून 20 मिनिटाचा कोन जर तुम्हाला काढायचा असेल तर ह्या 2 ला केव्हाही 30 ने मल्टिपल करायचं म्हणजे या ठिकाणी झाले 60. याले गुणिले केव्हाही 11/2 करायचे, बेग बे बेद आहे 20 आणि या ठिकाणी झाले 11 गुणिले 10 म्हणजे 110. म्हणजे याचा दोनचा वजाबाकी करायचा म्हणजे या ठिकाणी आले 50 डिग्री. हे 50 डिग्री झाले. या ठिकाणी याचे किती झाले? 50 डिग्री आणि 10 वाजून 40 मिनिटाचा 50 डिग्री झाला पाहिजे होता, परंतु तो होणार नाही, झाला नाही पाहिजे. म्हणून या ठिकाणी दुसरा आपण या ठिकाणी काढूया की 10 वाजून 40 मिनिटे 10 गुणिले काय करायचं 30 करायचं म्हणजे या ठिकाणी 300 आले आणि या ठिकाणी गुणिले 11/2 म्हणजे या ठिकाणी 20 म्हणजे हे झाले 11 दुनी 22 म्हणजे 220. या ठिकाणी मित्र 80 डिग्री झालं. 10 वाजून 40 मिनिटाचा कोन 80 डिग्रीचा झाला आणि 2 वाजून 20 मिनिटाचा कोन 50 डिग्रीचा झाला. म्हणजे या ठिकाणी विसंगतता आली ना, आणि विसंगत पर्याय शोधा म्हटलं म्हणून फर्स्ट नंबरचं आन्सर आपल्याला आलंच आहे आणि ती आपण ट्रिक्सने विदिन सम सेकंडमध्ये काढून देतो. फक्त हे मी व्हॉइस वरचा करून दाखवला. आता दुसऱ्या याच्यामध्ये 3 वाजून 25 मिनिटाचा कोन आणि 8 वाजून 35 मिनिटाचा कोन ॲक्युरेट राईट आला पाहिजे. आता त्यासाठी आपण हे पण करूया. बघा, या ठिकाणी आपण घेऊया सर्वप्रथम 3 वाजून 25 मिनिटाचा कोन काढण्यासाठी याला मल्टिपल बाय केव्हाही 30 म्हणजे या ठिकाणी 90 आले. जर समजा मिनिटे विषम मध्ये असेल, विषम मिनिटे आहे म्हणून याले गुणिले 5.5 करायचं. 25 काय होते तर 125 होते, असे 125 लिहून घ्यायचे. 125 ओके, 125 काय केले आपण लिहून घेतले. या ठिकाणी 125 लिहून घेतलेले आहे. आता याला क्रॉस केला तर पुन्हा हे 25 5 125 होते म्हणून या ठिकाणी असे 125 केले. 5 7 3 1 एका अंकानंतर पॉईंट आहे म्हणून इथं पॉईंट दिला म्हणजे 137.5 झाले. हे 137.5 मधून 90 आपण मायनस करणार. 137.5 मायनस 90 म्हणजे या ठिकाणी आन्सर येते बघा 5 7 13 तून 9 गेले, 9 4 13 हात सॉल्व म्हणजे 47.5 झाले.
याचं झालं 47.5. कशाचं? 3 वाजून 25 मिनिटाचा कोण. आता 8 वाजून 35 मिनिटाचा कोण, 3 वाजून 25 मिनिटाचा कोण 47.5 डिग्रीचा झाला. 8 वाजून 35 मिनिटाचा कोण 100% 47.5 डिग्रीचाच झाला पाहिजे. त्यासाठी पुन्हा तुम्हाला या ठिकाणी काढून दाखवतो दुसरं. कसं बघा, या ठिकाणी ओके 8 वाजून 35 मिनिटाचा कोण आहे बघा. या ठिकाणी मल्टिपल बाय काय करणार, 30 करणार, 8 3 24 म्हणजे या ठिकाणी 240 झाले. या ठिकाणी केव्हा आपण 5.5 करणार आहोत. 5.5 म्हणजे इथं 5 5 किती तर 25, हातचे 2 आले, 5 3 15, 15 2 17. पुन्हा इथं क्रॉस मारला तर हेच 35 गुणिले 5 म्हणजे 175च येणार आहे. म्हणून या ठिकाणी आपण टाकले 5 7 5 किती 12, हात सोला 1, या ठिकाणी 9 आणि या ठिकाणी 1, म्हणजेच मागून एका अंकानंतर पॉईंट आहे म्हणून या ठिकाणी पॉईंट दिला. 192.5 झाले. आता 192.5 हे 240 मधून मायनस करायचे. 240.0 म्हणायचं कारण की पॉईंट खाली पॉईंट आला पाहिजे बेरीज किंवा वजाबाकीमध्ये पॉईंटच्या. 192.5 वजाबाकी करणार. या ठिकाणी 5 हातचाला 1, 10तून 3 गेले 7 राहिले, हातचाला 1, 4तून 10 जात नाही, 14तून 10 गेले तर या ठिकाणी 4 राहिले, हातचाला 1 म्हणजे तिथं 0. 47.5 आले की नाही. म्हणजे हे जे दोन कोण आहे एकरूप आहेत. तसेच हे सुद्धा एकरूप आहे आणि तसेच हे सुद्धा एकरूप आहे. तुम्ही काढून बघा. आपल्याला एवढा वेळ नाही, तुम्हाला मी फक्त प्रूफ म्हणून पहिला आणि दुसरं काढून दाखवलं की पहिल्या याच्यामध्ये 50 डिग्री याच्यामध्ये 80 डिग्री ही एकरूपता नाही आहे. यामध्ये 47.5 डिग्री 3 वाजून 25 मिनिटाचा, 8 वाजून 35 मिनिटाचा 47.5 डिग्री आहे म्हणून या ठिकाणी एकरूप आहे. प्रत्यक्षरित्या काढत बसू नका. अशा प्रकारचा प्रश्न टिक्सने सॉल्व्ह करा. फक्त आपण या ठिकाणी आपला सराव झाला पाहिजे म्हणून आपण व्हाईस वर्सा करत आहोत. ठीक आहे, चला आन्सर आला आपल्याला फर्स्ट. सेकंड एक आपण टाइप्स घेतला आणि त्या टाइप्सवर आधारित आपण 10 प्रश्न नेहमी सरावाचे घेत असतो. या ठिकाणी खालील पर्यायातील दोन्ही वेळात घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यात होणारे कोण एकरूप आहेत. त्यातील विसंगत पर्याय कोणता. विसंगत पर्याय पाहिजे म्हणजे जो एकरूप न होणारे कोण आहेत ते आपल्याला फाइंड आउट करायचे. आता या ठिकाणी तुम्हाला दिसून येते 9 2 किती तर 11 आणि 40 × 20 किती 60 एकरूप आहेत. 8 आणि 4 किती 12 आणि 25 × 35 किती 60 एकरूप नाहीत. या ठिकाणी म्हणजे आन्सर आपल्याला सेकंड आलंच, समोरचं काढण्याची पण गरज नाही, पण आपण सगळं काढून बघूया. 6 आणि 5 किती 11, 10 आणि 50 किती 60 एकरूप आहेत. त्यानंतर 7 आणि 4 किती 11 आणि 5 आणि 55 किती तर 60 एकरूप आहेत. 11 या 60 असं जर का प्रमाण आलं तर त्या दोन्ही वेळांमध्ये एकरूप कोण तयार होतात हे लक्षात घ्यायचं. आता कुठला तरी एक 12 60चा आपण काढून बघू ते एकरूप कसे नाही आहे. या ठिकाणी दिसून येते 4 वाजून 25 मिनिटाचा कोण आधी आपण फाइंड आउट करू, त्याच्यानंतर दुसरा घेऊ. 4 वाजून 25 मिनिटाचा कोण काढायचा आहे. गुणिले इथला 30 करणार, 4 3 12 म्हणजे 120 करणार, गुणिले इथं 5.5 करणार, 25 5 125 म्हणणार, 125 इथे क्रॉस करणार, पुन्हा 25 5 125 या ठिकाणी असे लिहून घेणार. 5 7 3 आणि 1 137.5 झाले. 137.5 वजा हे 120.0 म्हणणार तर या ठिकाणी 5 7 1 17.5 डिग्रीचा कोण तयार होतो. या ठिकाणी 17.5 निश्चितचपणे 8 वाजून 35 मिनिटाला 17.5 डिग्रीचा कोण होणारच नाही कारण की त्यामध्ये विसंगतता आहे. आता दुसरं बघूया आपण. याच ठिकाणी जर आपण हे लक्षात घेतलं दुसरा 8 वाजून 35 मिनिटाचा कोण. ठीक आहे, 8 वाजून 35 मिनिटे आपण लिहून घेतले. याला मल्टिपल बाय काय करणार 30 करणार म्हणजे 8 3 किती 24 झाले 240. इथं मल्टिपल बाय 11/2 करणार. सॉरी 11/2 केल्यापेक्षा आपण डायरेक्टली थेट 5.5च करायचे आहे. 5.5 5 5 किती 25 हातचे 2 5 3 15 किती 17. या ठिकाणी पुन्हा 35 पंच 175 होतात म्हणून या ठिकाणी 5 7 5 12 हात चालू 1 इथं 9 आणि इथे 192.5 झाले. 240.0 मायनस 192.5 म्हणजे या ठिकाणी 5 हात चावला 1, 10तून 3 गेले 7 राहिले, हात चावला 1, 14तून 10 गेले 4 राहिले है की नाही. 14तून हे बघा या ठिकाणी सरळ दिसून येत तुम्हाला. इथं 5 राहिले हात चावला 1 दिला, इथं 7 राहिले हातचा 1 दिला, 14तून 10 गेले 4 राहिले हातचा 1 या ठिकाणी दिला 0. 47.5 झालं. या ठिकाणी काय झाले आहे 47.5. मित्र या ठिकाणी लक्ष देते
की 4:25 17.5 डिग्रीचा कोन तयार झाला, 8:35 47.5 डिग्रीचा कोन तयार झाला. म्हणजे या दोनमध्ये काय झाली, विसंगतता झाली. आपल्याला विसंगतच पर्याय फाइंड आउट करायला सांगितलेला आहे, म्हणून आपण सेकंड नंबरचे आन्सर राईट मारलं. आता या ठिकाणी आता हे झाले विसंगत परंतु संगत असणारे, एकरूप असणारा एकाच दुसरा तीनपैकी एखादा आपण करून बघू. फॉर एक्झाम्पल आपण तिसऱ्या नंबरचा घेऊ. हे दोन्ही सारखे कसे आहे म्हणजे व्हाईस वर्चा करण्यासाठी 6:10 गुणिले या ठिकाणी काय करणार 30, सायंत्री किती 18, 180 गुणिले या ठिकाणी डायरेक्टली काय करायचं की 11/2 करायचं. बे एक बे 10 म्हणजे इथं झाले 55. या दोनची जर वजाबाकी केली आपण, 10तून 5 गेले 5 राहिले, हातचावला 1, 8तून 6 गेले 2 राहिले आणि हा 1. 125 डिग्रीचा कोण तयार झाला. या ठिकाणी 125 डिग्रीचा 6:10 125 डिग्रीचा कोण तयार झाला. आता हा पण 5:25 5:50 125 डिग्रीचाच झाला पाहिजे, तेव्हाच कुठे ते एकरूप असेल. काढून दाखवतो ते आपण फक्त व्हाईस वर्सा करण्यासाठी उदाहरण दाखल फक्त एक विसंगत आणि एक संगतवाले लक्षात घेतो. या ठिकाणी संगत म्हणजे एकरूपवाले. 5:50चा बघा, 5:50चा 100% सांगतोय की 125 डिग्रीचाच कोण होणार आहे. गुणिले या ठिकाणी किती 30, 5 किती झाले या ठिकाणी 15, 150 डिग्री झाला. आता या ठिकाणी गुणिले डायरेक्टली आपण काय करणार 11/2 करणार. या ठिकाणी 25, 25 एक किती 25 आणि 25 एक किती 25, 5 7 2 275 या ठिकाणी झाले. 275 मधून हे 150 काढले तर त्या ठिकाणी या ठिकाणी काय झालं तर 7तून 5 गेले 2 राहिले. 125 डिग्रीचाच कोन तयार झाला. काय झाला 125 डिग्रीचा कोन या ठिकाणी तयार झाला. म्हणजे या दोन मध्ये 6:10 आणि 5:50 या दोन वेळामध्ये एकरूप असे कोन तयार होतात. म्हणून आपण विसंगत पर्याय जो काढलेला आहे सेकंड नंबरचा, ज्यामध्ये काहीच जुळत नाही, अँगल जुळतच नाही, म्हणून तो आपण आन्सर मारलेला आहे सेकंड. पुढे खालील पर्यायातील दोन वेळात घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यात होणारे कोण एकरूप आहेत, त्यातील विसंगत पर्याय कोणता. विसंगत पर्याय तुम्हाला विदिन 5 or 10 सेकंड मध्ये काढता येतो. कसा बघा, 7 आणि 4 किती 11, 20 आणि 40 किती 60, 6 आणि 5 किती 11, 15 आणि 35 किती 50. सापडला आपल्याला विसंगत कोण. या ठिकाणी एकरूप आहे, या ठिकाणी एकरूप नाही. 6 आणि 5 किती 11, 17 आणि 43 किती 60 एकरूप आहे. 9 आणि 2 किती 11, 5 आणि 55 किती 60 एकरूप आहे, एकरूप आहे, एकरूप आहे. हा एकरूप नाही, म्हणून सेकंड नंबरचे आन्सर आपला राईट आहे. आता एकरूप कसा नाही याच्यासाठी आपण प्रूफ करून दाखवतो. आता बघा प्रूफ कसा आहे. 5:15 कोन काढायचा आहे. मल्टिपल बाय 30 या ठिकाणी करतोस तर आपण तासाला 5 3 15 म्हणजे 150 डिग्रीचा झाला. या गुणिले 5.5 करतो. जर का या ठिकाणी विषम मध्ये जर वेळ दिलेली असेल, मिनिट दिले असेल त्यावेळेस 15 किती 75, पुन्हा 15 75, 5 7 आणि 5 12 हात चालू 1 म्हणजे 82, मागून एक अंकानंतर पॉईंट आहे म्हणून इथं पॉईंट 82.5. 150.0 मधून 82.5 वजा केले. या ठिकाणी 5 हातचावला 1, 10तून 3 गेले 7 राहिले, हातचावला 1, 15तून 9 गेले 6 राहिले, 15तून 9 गेले किती राहिले 6 राहिले. म्हणजे 67.5 डिग्रीचा कोन तयार होतो. कुठे या ठिकाणी 67.5 डिग्रीचा कोन तयार झाला. 6:35 67.5 डिग्रीचा कोन तयारच होणार नाही, कारण की ह्या इथे विसंगतता दिसून येते. प्रूफ करूया आपण सेकंड. आता या ठिकाणी आपण ठीक आहे 6:35 घेऊ. 6:35 इथे केव्हाही मल्टिपल बाय 30 करत असतो, ते डायरेक्टली केलं तरी चालते. सायंत्री किती 18 म्हणजे 180. या ठिकाणी मल्टिपल बाय 5.5 करत असतो जर या ठिकाणी विषमामध्ये मिनिटे दिले असेल तर. 5 किती 25, हातचे आले 2, 5 तरी किती 15 आणि 2 किती 17. पुन्हा हे असे करून 175 आपण लिहून टाकले. 5 7 आणि 5 किती 12, हातचा 1, इथे 9 इथे 1, 192.5 होते मित्र या ठिकाणी. 5 25 2, 5 3 15 आणि 2 किती 17 आणि इथं 5 17 175 घेतले. 5 7 5 12 हातचा 1 9, 192.5. 192.5 मायनस 180 असं. 5 या ठिकाणी काय येते 2,
या ठिकाणी काय ते 1 12.5 इथे काय आलेले आहे 12.5 डिग्री आलेला आहे, म्हणजे विसंगतच आहे ना, विसंगत आहे म्हणून आपल्याला आन्सर राईट निघालं. आता एकाच दुसरा तुमच्यापैकी समजा जर हा आपण काढून बघितला तर ह्या 7:20 होणारा जो कोण आहे सेम टू सेम तंतोतंत एकरूप ठरतो 4:40 प्रूव्ह करून दाखवतो तुम्हाला. बघा मी एकच करून दाखवतो, तुम्ही मात्र बाकीचे करून बघायचे आहे. 7:20 गुणिले किती 30, 7 त्रिक किती 21, या ठिकाणी गुणिले किती 11/2, इथं काय येणार आहे 10, म्हणजे इथं काय येणार आहे 110. आता इथं 210 वजा 110 म्हणजे 100 डिग्रीचा कोण तयार झाला, या ठिकाणी 100 डिग्रीचा कोण आहे. तर आता हा सुद्धा 100 डिग्रीचाच व्हायला पाहिजे, तेव्हा आपण काढलेले आन्सर राईट आहे, नाही तर 2 आन्सर येणार. आता या ठिकाणी 4:40 घेऊ, गुणिले किती इथं 30 करत असतो म्हणजे 4 3 12 म्हणजे 120, याले 11/2 करत असतो आपण 2, इथं काय येणार 20, 11 2 किती 22, म्हणजे बघा 220 मधून 120 काढले, 220 मधून 120 काढले तर बरोबर या ठिकाणी 100 डिग्रीच उरले की नाही, म्हणजे 4:40 100 डिग्रीचा कोण होते, म्हणजे या दोहोंमध्ये एकरूपता आहे, या दोहोंमध्ये एकरूपता नाही, म्हणून सेकंड नंबरचे आन्सर जे आपण काढलं ते अतिशय ब्राईटच आहे. चला पुढे जाऊया आपण. खालील पर्यायातील दोन्ही वेळात घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यांच्यात होणारे कोण एकरूप आहेत, यातील विसंगत पर्याय शुड बी फाइंड आउट करायचा आहे. आता हा प्रश्न थोडासा कुठेतरी तुम्हाला एक्स्ट्रा नॉलेज देणार आहे. कसा बघा, जर 12 वाजून काय मिनिटे झालेले असेल, या ठिकाणी कुठे दिसते तुम्हाला 12 वाजून काय मिनिटे झालेली, या ठिकाणी 12 वाजून काय मिनिटे जर झालेले असेल तर 12ला 0 समजायचा. काय समजायचं 0, डायरेक्टली मी खोलूनच टाकलं, त्या ठिकाणी 0 असा त्या ठिकाणी टाकला. बघा या ठिकाणी 0 टाकला. बघा या ठिकाणी आता याला म्हणायचं 0 वाजून 48 मिनिटे, आता त्याला हे करायचं तास प्लस तास म्हणजे 11 झाले, आणि 12 आणि 48 म्हणजे हे झाले 60. नाही तर तुम्हाला लक्षातच येत नव्हतं 12 म्हणजे 0 होते, हे जर मी सांगितलं नसतं तर तुम्ही कदाचित 12 + 11 इथं तर यार भरपूर सारं होऊन राहिलं. 12 2 24 म्हणजे 23 होऊन राहिले, या ठिकाणी 23 तर सरांनी सांगितलं नव्हते, आपल्याला 11:60चाच रेशो सांगितला होता एकरूपतेसाठी, मग तुम्ही इथं कन्फ्युज झाले असते. परंतु 12 म्हणजे 0 म्हणायचं, म्हणजे 11 + 0 म्हणजे 11, इथे एकरूप आहे. या ठिकाणी 10 + 1 म्हणजेच या ठिकाणी 11, आणि 30 + 30 म्हणजे या ठिकाणी झाले 60, एकरूप आहे, उत्तर येणार नाही. 8 आणि 3 किती झाले 11, आणि या ठिकाणी 47 + 13 म्हणजे या ठिकाणी झाले 60, एकरूप आहे. या ठिकाणी 7 आणि 4 किती 11, पण 44 आणि 6 म्हणजे या ठिकाणी झाले 50, म्हणजे हा एकरूप नाही, म्हणजे आन्सर येते 4th, कारण की आपल्याला विसंगत पर्याय ओळखायला सांगितलेलं आहे. आता मी प्रूफ करून दाखवतो की 7:06 होणारा कोण हा 4:44 होणाऱ्या कोणाचे जुळत नाही. कसा बघा, 7:06 मल्टिपल बाय काय करणार इथं 30, 7 त्रिक किती झाले 21, 210, इथे मल्टिपल बाय काय करणार 7:06 म्हणजे 11/2 करणार, या ठिकाणी 2 त्रिक किती झाले 6, 11 त्रिक किती झाले 33, वजाबाकी करणार, 210 मधून 33 गेले, 10तून 3 गेले 7 राहिले, हातचवाला 1, 11तून 4 गेले 7 आणि 4 11, हातचवाला 1, म्हणजे इथे 177 डिग्रीचा कोन तयार झाला. या ठिकाणी 177 डिग्रीचा कोन तयार होतो. आता 4:44 177 डिग्रीचा कोन होणारच नाही, कारण की त्या ठिकाणी विसंगतता आहे. 7 त्रिक 21, 210, 11/2, 2 32 म्हणजे 11 त्रिक किती 33, 33 वजा केले तर बरोबर या ठिकाणी 210 राहतात, 177 डिग्रीचा कोन तयार झाला 7:06. आता 4:44 कोन आपण बघू. 4:44 आहे, मल्टिपल बाय या ठिकाणी 30, 4 3 12, 120, या ठिकाणी मल्टिपल बाय 11/2, इथे येते 2 2 4, 2 2 4, 11 2 किती 22, 2 11 2 22 आणि 2 24, 242 मधून 120 काढले, 242 वजा 120, इथं 2, इथं 2, इथं 1, 122 डिग्रीचाच कोन तयार झाला. 122 डिग्रीचा कोन तयार झाला 4:44 7:06 177 डिग्रीचा कोन तयार झाला, म्हणजे या ठिकाणी हे एकरूप नाहीत, म्हणजे विसंगत आहे, म्हणजे 4 नंबरचे आन्सर आहे. आता ह्या तिघांपैकी एक आपण फक्त प्रूफ करून दाखवणार की त्या ठिकाणी खरंच हे एकरूप आहेत का. तर त्याच्यासाठी आपण पहिला घेऊ एकचा करून बघूया आपण, तुमचा विश्वास बसला पाहिजे ना.
11 वाजून 12 मिनिटे घेऊ. 11 वाजून 12 मिनिटे घेतले तर या ठिकाणी मल्टिपल बाय 30 केले. 11 तरी किती झाले 33 म्हणजे 330 झाले. मल्टिपल बाय 11 भागिले 2. 11 भागिले किती तर या ठिकाणी 2 बे 1 बे बेसकम 12 या ठिकाणी येतं 66. ते 66 याच्यातून वजा करायचे. या ठिकाणी 10तून 6 गेले 4 आले हातचवाला 1. 3तून 7 गेले 6 राहिले 7 6 13 होतात हातचवाला 1 म्हणजे 264. 264 डिग्रीचा कोण तयार झाला त्या ठिकाणी मित्रा. इथून सुद्धा आपल्याला ओळखता येते. मात्र जर का हे 264 डिग्री 180 डिग्रीपेक्षा मोठे असेल तर आपण हे जे शेवटचे आले की नाही ते 360 मधून एक स्टेप वजा करतो. 360 वजा 264. 10तून 4 गेले 6 राहिले हातचवाला 1. 16तून 7 गेले 9 राहिले हातचवाला 1 म्हणजे 96 डिग्री होते या ठिकाणी. हा झाला 96 डिग्री. आता 0 वाजून 48 मिनिटाचा कोण म्हणजे 12 वाजून 48 मिनिटाचा कोण हा 100% 96 डिग्रीच झाला पाहिजे. ते शोधण्यासाठी आपण आता जात आहोत. बघा या ठिकाणी 12 वाजून 48 घ्या किंवा याला 0 वाजून 48 मिनिटे करा. फक्त मिनिटाचे काढा. याचे काढण्याची गरजच नाही. गुणिले 11 भागिले 2. 11 भागिले किती 2 बे 1 बे बे 2 4 बे चूक 8. 24 गुणिले 11. 11 चूक किती 44 4 आले हातचे. 11 2 22 22 ने 4 किती झाले 26. 264 झाले. तिथं सुद्धा 264 झाले होते. पण हे पुन्हा 180 डिग्रीपेक्षा मोठे असल्या कारणाने 360 मधून याला वजा करत असते. 10तून 4 गेले 6 राहिले हातचवाला 1. 16तून 7 गेले 9 राहिले हातचवाला 1 म्हणजे 96 डिग्री आला की नाही 96 डिग्री. म्हणजे दोन्ही कोणी एकरूप आहे असं त्यावरून स्पष्ट होते. तुम्ही स्वतःवरून 1 वाजून 30 मिनिट आणि 10 वाजून 30 मिनिटाचा कोण या पद्धतीने एकरूप आहे की नाही ते फाइंड आउट करू शकता. 8 वाजून 47 मिनिटाचा कोण आणि 3 वाजून 13 मिनिटाचा कोण एकरूप आहे की नाही हे स्वतः तुम्ही बघू शकता. इथे मल्टिपल बाय 5.5 करायचं. इथे मल्टिपल बाय 11 भागिले 2 करायचं. फक्त एवढंच लक्षात घ्यायचं. ठीक आहे चला बरोबर आहे. चौथा प्रश्न. खालील पर्यायातील दोन्ही वेळात घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यांच्यात होणारे कोण एकरूप आहेत त्यातील विसंगत पर्याय कोणता. विसंगत पर्याय फाइंड आउट करायचा आहे मित्रांनो. पहिल्या ठिकाणी बघा 10 ने 1 किती 11. 45 ने 15 किती बरोबर 60 एकरूप आहेत. 11 आणि हा 0 मध्ये म्हणजे हे झाले 11. 35 आणि 25 म्हणजे हे झाले 60 एकरूप आहेत. इथे 0 म्हणायचं. 0 आणि 11 म्हणजे 11. 15 आणि 35 म्हणजे या ठिकाणी झाले 50. काय झाले 30 40 50 म्हणजे हा एकरूप नाही. म्हणजे आपल्याला आन्सर थर्ड आलं सुद्धा पण आपण व्हेरीफाय करणार आहोत. या ठिकाणी 92 किती 11 आणि या ठिकाणी 40 ने 20 किती 60 एकरूप आहेत. 1 2 आणि 4 मध्ये दिलेले जे वेळ आहे त्याच्यामध्ये होणारा जो कोण आहे ते दोन्ही ठिकाणी सारखेच आहेत म्हणजे एकरूप आहेत. मात्र थर्ड मध्ये तसे एकरूप नाहीत. याचं प्रूफ करण्यासाठी आता आपण पुढे जाणार आहोत. बघा या ठिकाणी 0 वाजून 15 मिनिटाचा कोण म्हणजे 12 वाजून 15 मिनिटाचा कोण. हे तर आपण 0 मध्ये कन्वर्ट केलं त्याचं तर आपल्याला घ्यास नाही लागत. आता गुणिले इथं डायरेक्ट 5.5 करायचं म्हणजे 15 5 75 15 5 75 पुन्हा 15 5 75. या ठिकाणी 5 7 5 किती 12 हातचवाला 1 82. 82.5 डिग्रीचा कोण तयार होतो या ठिकाणी. 82.5 डिग्रीचा कोण तयार झाला 12 वाजून 15 मिनिटाचा झाला की नाही. 7 5 12 हातचवाला 82.5. आता दुसरा जो कोण आहे 11 वाजून 35 मिनिटाचा तो 82.5 डिग्रीचा होणारच नाही. 11 वाजून 35 मिनिटाचा कोण आपण काढत आहोत. गुणिले या ठिकाणी 30 घेतले म्हणजे 11 तरी 33 म्हणजे 330 घेतले. याले गुणिले 5.5 घेतले. 5 5 किती 25 हा चाले 2 5 3 15 2 किती 17. या ठिकाणी पुन्हा 175 घेतले. 5 7 5 12 हातचवाला 1 9 1 192.5 झाले. 330 मधून 192.5 काढले. इथे 5 राहतो हातचवाला 1 10तून 3 गेले 7 राहिले. 10तून 3 गेले किती राहिले 7 राहिले. हातचवाला 1 या ठिकाणी दिला. 13तून 10 गेले 3 राहिले. हातचवाला 1 या ठिकाणी दिला 137 डिग्री राहतं. पुन्हा वजाबाकी करून बघू. इथे 5 राहतात हातचवाला 1 10तून 3 गेले 7 राहिले हातचवाला 1 13तून 10 गेले 3 राहिले हातचवाला 1 इथे 137.5 आले. इकडे 82.5 आणि इकडे 137.5 आहे म्हणजेच या ठिकाणी विसंगतता आहे.
आता संगत असणारे कोणते, म्हणजेच एकरूप असणारे कोणते, तर याच्यापैकी आपण 1, 2 न घेता हा चौथा करून बघू, ज्याच्यामध्ये एकरूपता आहे का ते बघण्यासाठी. आणि सोपा आहे, तुम्ही याच्यामध्ये तुमची प्रॅक्टिस होते, नाहीतर तुमचा आन्सर तर विदिन सम सेकंड मध्ये आलेला आहे. आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे, जेणेकरून कधी काळी या ठिकाणी एकरूप सुद्धा विचारलं जाऊ शकतं, एकरूप मध्ये तसंच आणि विसंगत मध्ये तसंच. चला, 9:40 कोण. 9:40 कोण म्हणजे 9 त्रिक किती 27, 270 आले गुणिले 11/2 आले. या ठिकाणी 20 येतात, म्हणजे 11 दुनी 22, 220. 270 मधून 220 गेले तर 50 डिग्रीचा कोण तयार झाला. या ठिकाणी होतो 50 डिग्रीचा कोण. आता या ठिकाणी 101% 50 डिग्रीचाच कोण तयार व्हायला पाहिजे. बघा, 2 वाजून 20 मिनिटे आहे, मल्टिपल बाय या ठिकाणी 30 म्हणजे 30 दोन्ही 60. या ठिकाणी 11/2 इथे 10 म्हणजे इथे झाले 110. 110 मधून 60 गेले, बरोबर 50 डिग्रीचाच कोण तयार झाला. झाला की नाही. सो या ठिकाणी एकरूपता दिसून येते. 4 मध्ये एकरूपता आहे, आपण प्रूफ म्हणून काढून दाखवलं, तुम्हाला इथे एकरूप नाही हे काढून दाखवलेलं आहे. 3rd नंबरचं ऑप्शन राईट येते. 5वा प्रश्न स्क्रीनवर आहे. खालील पर्यायातील 2 वेळात घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यात होणाऱ्या कोणांची कोण एकरूप आहेत, त्यातील विसंगत पर्याय कोणता. इट्स व्हेरी इझी. आता 7 आणि 5 किती 12, 48 ने 12 किती 60. इथं एकरूपता नाही आहे, म्हणजे आन्सर तुमच्याला फर्स्टच आलं, समोर जायची पण गरज नाही. पण आपण व्हेरीफाय करत आहोत. 7 आणि 4 किती 11, 44 आणि 16 किती 60, एकरूप आहेत. 10 ने किती 11, 28 आणि 32 किती, तर हे होतात पुन्हा 60, एकरूप आहेत. 6 आणि 5 किती 11, 46 आणि 14 किती, तर या ठिकाणी आहे 60. म्हणजे हे तिन्ही कोण एकरूप आहेत. विसंगत असणारा पर्याय येतो फर्स्ट. या ठिकाणी आपण काय करूया, 5:48 कोण काढून बघू, 7:12 कोण काढून बघू. काय कोण येतं ते पण लक्षात येतं, म्हणजे त्या ठिकाणी एकरूपता नाही हे मला दाखवायचं आहे. 5:48 मल्टिपल बाय, हे तुम्ही करत बसू नका घरी किंवा परीक्षेमध्ये. तुम्ही या ठिकाणी काय करायचं की याच पद्धतीने मी जशा पद्धतीने केलं तसंच करायचं, कारण की त्यामुळे वेळ वाचतोय. पुन्हा तसं पण करा, व्हेरीफाय पण करा माझ्यासारखं, तसं नका करू. इथं प्रॅक्टिस झाली पाहिजे म्हणून आपण करत आहोत. 5:48 30, 5 3 किती 15 म्हणजे 150 डिग्रीचा कोण. या ठिकाणी काय करणार, 11/2, बे 1 बे, बे 2 4, बे 4 8, याचा गुणाकार 11 × 44, 4 आले हातचे, 11 2 22, 22 ने 4 किती होते 24, 264. 264 वजा 150, या ठिकाणी 4, या ठिकाणी 1, या ठिकाणी 1, म्हणजे 114 डिग्रीचा कोण तयार झाला. या ठिकाणी 114 डिग्रीचा कोण. 7:12 114 डिग्रीचा कोण होणारच नाही. 1:12 ओके, 7:12 7:12 याला मल्टिपल बाय काय करणार 30, 7 3 21 म्हणजे 210, मल्टिपल बाय 11/2, बे 1 बे, बे 6 12, या ठिकाणी 66. 10तून 6 गेले 4 राहिले, हात सॉल 1, 11तून 7 गेले 4 राहिले, 7 आणि 4 किती 11, हातचाला 1, या ठिकाणी तर इथे 1, 144 डिग्रीचा कोण तयार होतो. किती 144. या ठिकाणी तर 144 डिग्रीचा कोण तयार होतो. म्हणजे या ठिकाणी विसंगतता दिसून येते, हे कोण एकरूप नसल्याने. 4 ऑप्शन पैकी आता या ठिकाणी काय घेऊया आपण, हा कोण काढून बघू. 6:46 आणि 5:14 हे कोण काढून बघू, जेणेकरून ते आपल्याला एकरूप दिसून आले पाहिजे. आपल्याला त्याचा प्रूफ येण्यासाठी 6:46 बघा, या ठिकाणी 6:46 मल्टिपल बाय या ठिकाणी 30, सायंत्री किती 18, 180, या ठिकाणी मल्टिपल बाय 11/2, बे 1 बे, बे 2 4, बे 3 किती 6, 11 3 किती 33, 11 3 33 3, 11 2 22, 22 आणि 3 किती होतात 25, 253 डिग्री इथे आले, 180 इथे आले, 253 वजा 180, फायनली 6:46 कोण तयार होईल. 3 8 आणि 7 15 म्हणजे 73 डिग्रीचा कोण तयार होतो. या ठिकाणी 73 डिग्रीचा कोण तयार होतो. या ठिकाणी 5:14 73 डिग्रीचाच कोण तयार व्हायला पाहिजे. बघा 5:14 मल्टिपल बाय या ठिकाणी किती 30, 5 3 किती 15, इथं मल्टिपल बाय किती 11/2, बे 1 बे 7 14, या ठिकाणी किती होते 77,
वजाबाकी केले, 10तून 7 गेले, 3 राहिले, हातचाला 1, 5तून म्हणजे 15तून 8 गेले, पुन्हा 7 राहिले, हातचाला 1, या ठिकाणी 0. ठीक आहे. तर या ठिकाणी 73 डिग्रीचा कोण तयार झाला 5 वाजून 14 मिनिटाला. म्हणजे या ठिकाणी 73 डिग्री 73 डिग्री म्हणजे या ठिकाणी एकरूपता आहे. इथे एकरूपता आहे, इथे एकरूपता आहे, इथे एकरूपता आहे, इथे एकरूपता नाही, म्हणून विसंगत पर्याय आपण फर्स्ट फाइंड आउट केला. फर्स्ट इज द राईट आन्सर. 6वा प्रश्न. खालील पर्यायातील दोन्ही वेळा घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यांच्यात होणारे कोण एकरूप आहेत, विसंगत पर्याय आपल्याला फाइंड आउट करायचा. क्लिअर. 9 2 किती मित्रा, तर 11. यस. 33 आणि 27 म्हणजे या ठिकाणी आले 60, एकरूप आहेत. 6 4 किती, 10, 10 आले, आता 12 ने आले, 10 आले. आणि इथं 46 आणि 14 हे 60 झाले. इथे एकरूप नाही आहे, म्हणजे आन्सर नंबर सेकंड इज द राईट आन्सर. 6 आणि 5 किती, तर 11. 22 आणि 38 किती, तर हे आले 60, एकरूप आहेत. 8 आणि 3 किती, 8 आणि 2 10 आणि 1 11. 18 आणि 42 किती, 50 60 आलेले आहे, एकरूप आहेत. आता हा एकरूप नाही हे मी तुम्हाला समजावून देतो. 4 वाजून 46 मिनिटाचा कोण आपल्याला काढायचा आहे. 4 वाजून 46 मिनिटे मल्टिपल बाय या ठिकाणी 30 म्हणजे 4 3 12 म्हणजे इथे 120 गुणिले 11 भागिले 2 बे 1 बे बे 2 4 बे 3 किती 6 11 3 किती 33 3 11 2 22 न 3 किती 25. मग 253 मधून 120 काढायचे. 253 मधून 120 काढले, 3 5तून 2 गेले, 3 राहिले, इथे 1 म्हणजे 133 डिग्रीचा कोण तयार होतो या ठिकाणी. 133 डिग्रीचा कोण तयार झाला. 6 वाजून 14 मिनिटाचा कोण आता आपण तो 133 डिग्रीचा होणारच नाही. 6 वाजून 14 मिनिटाचा कोण आहे या ठिकाणी 30 केले, सायंत्री किती 18 180 झाले. या ठिकाणी 11 भागिले 2 बे 1 बे बे 7 14 या ठिकाणी आले 77. हे 77 याच्यातून वजा केले म्हणजे 103 डिग्रीचा कोण तयार झाला या ठिकाणी. 103 180 मधून 77 काढा ना. 10तून 7 गेले, 3 राहिले, हातचाला 1, 8तून 8 गेला 0 राहिला आणि ते 103 डिग्रीचा कोण तयार झाला. म्हणजेच या ठिकाणी 103 डिग्रीचा कोण तयार झाला. दिसायला आपल्याला असं वाटतं की 133 आणि 103 सारखेच आहे, परंतु ते वेगळे आहे, याच्यामध्ये एकरूपता नाही, म्हणून या ठिकाणी क्रॉस दिला, म्हणून विसंगत पर्याय सेकंड आला. आता हे यातला कोणते आपण घेऊ. 8 18 आणि 3 42 घेऊन बघू की ते त्या ठिकाणी एकरूप आहेत का, आणि 100% एकरूप यायलाच पाहिजे, नाहीतर मग ऑप्शन चुकले असं समजायचं. 8 वाजून 18 मिनिटे आपण घेऊ. 8 वाजून 18 मिनिटे आपण घेतले, याला मल्टिपल बाय 30 केलं, 8 3 किती 24 म्हणजे 240. याला मल्टिपल बाय 11 भागिले 2 केलं, बे 1 बे बे 9 18 11 9 99 99 केले. 10तून 9 गेले, 1 राहिला, हातचाला 1, 14तून 10 गेले, 4 राहिले, हातचाला 1, 141 डिग्री होते. किती होते, 141 डिग्रीचा कोण तयार होतो 8 वाजून 18 मिनिटाचा 141 डिग्रीचा. 3 वाजून 42 मिनिटाचा 141 डिग्रीचाच कोण तयार व्हायला पाहिजे, नाही तर बघा ना या ठिकाणी तुम्हाला सांगतोय बघा. इट्स व्हेरी इझी टू फाइंड आउट. जर का तुम्ही ट्रिक्सने काढत असाल तर निश्चितपणे तुमच्याला आन्सर लवकरच निघणार आहे. मात्र तुम्ही या पद्धतीने प्रॅक्टिस करावी असा माझा उद्देश आहे. 3 वाजून 42 मिनिटे 3 वाजून 42 मिनिटे मल्टिपल बाय या ठिकाणी 30 3 किती 90. या ठिकाणी 11 भागिले 2 केव्हाही 11 भागिले 2 बे 1 बे बे 2 4 आणि बे 1 बे 21 2 42 11 1 11 हातचाला 1 11 2 22 आणि 1 होते 23. 231 इकडे 90 इकडे 231 वजा 90 आपण काढले तर या ठिकाणी 1 13तून 9 गेले 4 आले 9 4 होता 13 हातचाला 141 डिग्री झाले. बघा ना 141 डिग्री 3 वाजून 42 मिनिटाचा 141 डिग्री झालेले आहे. म्हणजे हे दोन कोण एकरूप आहे. एकरूप 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 हा एकरूप नाही, म्हणून विसंगत आहे, म्हणून सेकंड नंबरचा आन्सर आपण केलेला आहे. तुम्ही हे काढून बघा 1 आणि 3चे एकरूपच तुम्हाला सापडणार आहे. 7वा प्रश्न. खालील पर्यायातील दोन्ही वेळात घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यांच्यात होणारे कोण एकरूप दाखवलेले आहे. त्यातील विसंगत पर्याय आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. मित्रांनो खूप इझी आहे. या ठिकाणी मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं 12 म्हणजे 0 समजायचं. या ठिकाणी 12 म्हणजे काय केलेलं आहे आपण 0 केलेला आहे. 11 0 11 10 आणि 50 म्हणजे 60 एकरूप आहेत. 9 2 किती तर 11 24 आणि 34 किती तर या ठिकाणी आलेले आहे 60 एकरूप आहेत. 6 आणि 5 किती तर 11 आणि 55 आणि 5 किती तर 60 एकरूप आहेत. निश्चितचपणे आन्सर फोर्थच असेल, कारण 10 आणि 1 किती 11. यस
10 आणि 5 किती 15, इथे 15 आले, आपल्याला तर अपेक्षित होते 60, म्हणून हा एकरूप नाही, म्हणून फोर्थ नंबरचं ऑप्शन हे राईट येते. आता काढून बघूया ना आपण 10 वाजून 10 मिनिटाचा कोण काढून बघू. 10 वाजून 10 मिनिटाचा कोण हा एकरूप आहे का बघू. 1 वाजून 5 मिनिटाला मल्टिपल बाय काय करायचं 30, या ठिकाणी आले 300, याला मल्टिपल बाय 10 भागिले 11, 11 भागिले 2, इथं 5 म्हणजे इथं झाले 55, 11 55. हे वजाबाकी करायचे. 10तून 5 गेले 5 राहिले, हातचवाला 1, 10तून 6 गेले 4 राहिले, हातचवाला 1, इथं 2, 245 डिग्री झाले. 245 डिग्री. आता आपण बघा ना 245 डिग्री या ठिकाणी आलेले आहे, पण आपण याला 360 मधून वजा करत असतो. 245 म्हणजे या ठिकाणी 10तून 5 गेले 5 राहिले, हातचवाला 1, 6तून 5 गेला 1 राहिला, आणि इथं 115 डिग्री झाले. या ठिकाणी काय होणार आहे 115 डिग्री. आता निश्चितचपणे 1 वाजून 5 मिनिटाचा कोण हा 115 डिग्रीचा नसेलच, 100% नसेल. 355, 11 55, इथे बरोबर 245 डिग्री. 245 डिग्रीला 360 मधून वजा केले 5, हातचवाला 1, 6तून 5 गेला 1 राहिला, आणि 115 डिग्री झालेला आहे. 1 वाजून 5 मिनिटाचा कोण 115 डिग्रीचा नसेलच म्हटलं मी, तो पण आपण काढून बघू. 1 वाजून 5 डिग्री, याला मल्टिपल बाय काय करत असतो आपण 30, 30 एक 30 घेतले, गुणिले जर या ठिकाणी विषम संख्येमध्ये मिनिटे असेल तर गुणिले 5.5 करतो आपण. 5 5 किती 25, हा चाले 2, 5 5 25 न 2 27, या ठिकाणी पॉईंट आला 27.5. 27.5 हे 30.0 मधून वजा केले म्हणजे इथं 5, हा चला 1, इथं 2 म्हणजे 2.5 हा आलेला आहे. 1 वाजून 5 मिनिटाचा कोण येतो 2.5 डिग्रीचा. विशेष असा आहे 1 वाजून 5 मिनिटाचा कोण बरोबर 2.5 डिग्रीचा येतो. 115 आणि 2.5 याच्यामध्ये विसंगतता आहे, एकरूप नाहीत, म्हणून फोर्थ नंबरचं ऑप्शन राईट येते. आता वरच्या तिघांपैकी कोणतं तरी एक टार्गेट करू आपण. पहिला टार्गेट करू, त्याच्यामध्ये एकरूपता कशी आहे हे दाखवून देतोय. बघा 11 वाजून 10 मिनिटे, 11 वाजून 10 मिनिटे मल्टिपल बाय या ठिकाणी काय करणार 30 करणार. 11 तरी किती होते मित्रा तर 33 होते, 330 झाले. गुणिले इथे किती करणार 11 भागिले 2 करणार, ते करावंच लागणार आहे. या ठिकाणी बे एक बे 2 पंची किती 10, 2 पंचे 10, 11 5 किती झाले 55, हे 55 याच्यातून वजा केले. 10तून 5 गेले 5 राहिले, हातचवाला 1, 13तून 6 गेले 7 आणि 6 13, हातचवाला 1, 275 डिग्री झाले. आता 275 डिग्री तर आपल्याला अपेक्षित नाही, कारण की हे 180 पेक्षा जर जास्त असेल तर ॲट लास्ट आपण 360 मधून वजा करत असतो. 275 वजा करावं लागेल. या ठिकाणी 10तून 5 गेले 5 राहिले, हातचवाला 1, 16तून 8 गेले 8 राहिले, हातचवाला 1 म्हणजे 85 डिग्रीचा कोण तयार होतो 11 वाजून 10 मिनिटाला. किती बरं 85 डिग्रीचा कोण, 85 डिग्रीचा कोण. आता 12 वाजून 50 मिनिटाला 85 डिग्रीचाच कोण तयार व्हायला पाहिजे. करूया ना ते पण, तेव्हाच कुठे एकरूप आहे हे स्पष्ट होईल ना. 12 वाजून 50 मिनिटे म्हणजेच 0 वाजून 50 मिनिटे, याला गुणिले फक्त 11 भागिले 2 करा, तुमचं 85 डिग्रीच येणार आहे. बे एक बे इथं 25 आहे की नाही. ओके 0 50 बघूया त्या ठिकाणी 11 60 बरोबर आहे. आता 11 बाची किती 55, हातच्याले 5, 11 दुनी 22, 5 27. या ठिकाणी थोडंसं विसंगतता दिसून येतं, पण आपण तरीही चेक करू याला 85 डिग्री येतं का. हां आधी हा करून बघू, पुन्हा करून बघतोय तो. 11 वाजून 10 मिनिटे मल्टिपल बाय या ठिकाणी 30 आले. 11 तरी 33 म्हणजे 330 झाले. 330 हां गुणिले इथं 11 भागिले 2 म्हणजे इथं 5 म्हणजे या ठिकाणी 11 बाची 2 पंचे 10, 11 बाची 55. हे 55 याच्यातून वजा केले. सॉरी ते करून बघतो पुन्हा. या ठिकाणी करून बघावं लागणार आहे आपल्याला. 10तून 5 गेले 5 राहिले, हातचवाला 1, 13तून 6 गेले म्हणजे 7 आणि 6 13, हातचवाला 1, 275 येतात या ठिकाणी राईट. 5 हातचवाला 1 दिला, 13तून 6 6 8 आणि 5 13, हातचवाला 1 या ठिकाणी 2 275. आता हे 275 360 मधून वजा करून 275. या ठिकाणी 10तून 5 गेले 5 राहिले, हातचवाला 1, 6तून 8 जात नाही म्हणून 16तून 8 गेले 8 राहिले, हातचवाला 1, 85 डिग्री आले. तर आता या ठिकाणी 85 डिग्री व्हायला पाहिजे,
पण तो 85 डिग्री होताना तसा दिसून नाही राहिला, पण करूया आपण. 12 वाजून 50 मिनिटे म्हणजेच 0 वाजून 50 मिनिटे. याचा तर विषय क्लोजच झाला. गुणिले आपल्याला 11/2 करावं लागेल. बे एक बे, इथे 25 येतं, 25 दोन्ही 50, 25 गुणिले 11 करू आपण. 25 गुणिले 11 म्हणजे 25 एक 25, हातचे आले 2, पुन्हा करतो हां. 25 एक 25, 25 एक 25 न 2 किती 27, हे 275 झाले. पुन्हा याला 360 मधून वजा करावं लागेल, कारण की हे 180 डिग्रीपेक्षा मोठे आहे. म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे, 5 हातचा 1, पुन्हा तेच येते आन्सर. आपण तिथं स्टॉप केलं, पुन्हा विनाकारण करून बघितलं. 10तून 5 गेले 5 गेले, 16तून 8 गेले 8 राहिले, हातचा 1, म्हणजे या ठिकाणी 85 डिग्रीच आले ना. सो या ठिकाणी 85 डिग्री आलेला आहे. हा दोन्ही एकरूप आहे. 1 नंबरच्या ऑप्शनमध्ये एकरूपता आहे, 2 नंबरच्या ऑप्शनमध्ये एकरूपता आहे, 3 मध्ये सुद्धा एकरूपताच आहे. तुम्ही काढून बघा, सारखेच येणार आहे कोण. आणि 4 नंबरमध्ये मात्र एकरूपता नाही, म्हणून तो विसंगत आहे, म्हणून आपला आन्सर येतं 4. क्लिअर? येस. 8व्या प्रश्नाकडे आपण जाऊ. व्हिज्युअली आन्सर काढता येते असं बघा तुम्ही, फक्त त्याच्याकडे आणि आन्सर काढा. 7 आणि 4 11, 6 आणि 5 11, 7 आणि 4 किती 11, 11 आणि 0 किती 11. म्हणजे तासामध्ये काय आपल्याला सापडलं नाही. या ठिकाणी पहिल्याच नंबरचा आन्सर येते, कारण 46 + 4 म्हणजे 50 होते. 50 आपल्याला नको आहे, म्हणजे या ठिकाणी 11 50 होते, 50 आपल्याला नको आहे. या ठिकाणी 6 आणि 5 किती 11, आणि 43 आणि 17 म्हणजे या ठिकाणी झाले 60, एकरूपता आहे. त्याच्यानंतर 7 आणि 4 किती 11, आणि 19 आणि 41 म्हणजे या ठिकाणी होते 60, एकरूपता आहे. या ठिकाणी 11 आणि 0 किती 11, कारण की 12ला शून्यामध्ये कन्वर्ट केलं, म्हणून 11 + 0 म्हणजे 11. 9 आणि 51 म्हणजे 60, एकरूपता आहे. ही एकरूपता तुम्हाला दिसून आली. फर्स्ट नंबरचा आन्सर तुमच्याला विसंगत पर्याय म्हणून आलेला सुद्धा आहे, पण आपण व्हेरीफाय म्हणून काढून बघतोय. 4 वाजून 4 मिनिटाचा कोण मी काढून देतोय तुम्हाला. इथे मल्टिपल बाय केव्हा 30 करायचं असते. 4 3 12 म्हणजे 120 आले, गुणिले 11/2, बे एक बे 2 4 म्हणजे इथं 22 आले. हे 22 याच्यातून वजा केले तर मित्रा 10तून 2 गेले 8 राहिले, हातचा 1, 12तून 3 गेले 9 राहिले, 98 डिग्री येतं बरोबर. किती येतं? 10तून 2 गेले 8 राहिले, हातचा 1, 12तून 3 गेले 9 1 10 2 12, 98 डिग्री झाले. याचे झाले 98 डिग्री. किती? 98 डिग्री. आता 7 वाजून 46 मिनिटाची 98 डिग्री होते का? मुळीच होणार नाही, होणारच नाही, कारण की तो विसंगत आहे, एकरूपता त्याच्यामध्ये नाही आहे. 7 वाजून 46 मिनिटे घेतले, गुणिले या ठिकाणी 30 केले म्हणजे 7 3 21 म्हणजे 210 या ठिकाणी आले, गुणिले 11/2 केले, बे एक बे 2 4, बे 3 किती 6, 11 3 किती 33, 3 11 2 22 न 3 किती 25, 253 झाले. 253 मधून 210 काढा, 253 मधून 210 केले तर इथं 43 डिग्री येतं. 43 डिग्री बघा ना, 43 डिग्रीच येणार आहे या ठिकाणी. 43 डिग्री झाले. आता आपल्याला 43 डिग्री पाहिजे होतं का? नाही, आपल्याला तर पाहिजे होतं 98 डिग्री, म्हणून या ठिकाणी विसंगतता दिसून येते, एकरूप नाही. तर म्हणून आता तिघांपैकी कोणता तरी एक काढून दाखवतो मी. सपोज मी काढला हा 3 नंबरचा, तर एकरूपता आपल्याला दिसलीच पाहिजे 100%. येस. 7 वाजून 19 मिनिटे आहे. 7 वाजून 19 मिनिटे जर म्हटलेलं असेल या ठिकाणी, तर मल्टिपल बाय या ठिकाणी 30, 7 3 21 म्हणजे 210, याले मल्टिपल बाय 20. जर समजा मिनिटे विषम मध्ये असेल तर गुणिले 5.5 आपण घेत असतो. 19 पंच किती होते? 95 होते ना. 19 पंच किती होते? 95. 95 आपण लिहून घेतले, असा क्रॉस दिला, पुन्हा 19 पंच 95 होते, म्हणून इथं 95 लिहून घेतले. 5 9 5 किती 14, हातचा 1, आणि या ठिकाणी होते 10. मागून एक अंकानंतर पॉईंट आहे म्हणून 104.5 झाले. 210 मधून 104.5 वजा करायचे असते. 10तून 5 गेले 5 राहिले, हातचा 1, 10तून 5 गेले पुन्हा 5 राहिले, हातचा 1, या ठिकाणी 0 राहतो, या ठिकाणी 1 राहतो. 105.5 डिग्री झाले मित्रा. 105.5 डिग्री याची वाली 105.5 डिग्री. मित्र हे 105.5 डिग्री तर झाले. 4 वाजून 41 मिनिटाला सुद्धा 105.5 डिग्री झाले पाहिजे, तेव्हाच कुठं आपण काढलेले आन्सर राईट आहे असं समजायचं, नाहीतर 2 ऑप्शन येतात असं समजायचं. ठीक आहे. 4 वाजून 41 मिनिटे आहे. 4 वाजून 41 मिनिटे मल्टिपल बाय या ठिकाणी काय करणार? 30, 4 3 12 म्हणजे 120, याला केव्हाही 5.5 करणार. 5 1 किती 5, 5 चूक किती 20, 205. पुन्हा या ठिकाणी 205 आपण लिहिले, 5 5 2 आणि 2 125.5 झाले. 225.5 आणि 120
याच्यातून आपण डिफरन्स काढणार. सो या ठिकाणी 225.5 वजा 120.0 या ठिकाणी 5 5 0 आणि 1 105.5 आले. म्हणजेच या ठिकाणी आपला राईट आन्सर आला 4 वाजून 41 मिनिटाचा कोण आपला आला 105.5 डिग्री. म्हणजेच या ठिकाणी एकरूपता आहे, म्हणजे आपण जे आन्सर काढलं ते राईट आहे. एकरूपता आहे, एकरूपता आहे, एकरूपता आहे. इथं एकरूपता नाही म्हणून विसंगत आहे. सो फर्स्ट ऑप्शन इज द राईट आन्सर. 9वा प्रश्न बघा. खालील पर्यायातील दोन्ही वेळात घड्याळीतील तास काटा व मिनिट काटा यांच्यात होणारे कोण एकरूप आहेत? त्यातील विसंगत पर्याय कोणता? तिघांमध्ये एकरूपता आहे, एकामध्ये एकरूपता नाही. तोच आपल्याला पर्याय फाइंड आउट करायचा आहे. 5 22 6 5 आणि 6 किती 11. 22 आणि 38 किती तर 60. एकरूपता आहे मित्र. 8 आणि 3 किती 11. 44 आणि 16 किती तर या ठिकाणी 44 प्लस 16 म्हणजे 60. एकरूपता आहे मित्र. 10 आणि किती 11 आणि 33 आणि 27 किती तर 60. सो या ठिकाणी सुद्धा एकरूपता आहे. 9 आणि 3 किती 12 आणि 11 आणि 49 किती तर 60. या ठिकाणी एकरूपता नाही, कारण की आपल्याला 11 या 60 पाहिजे, तर 12 या 60 आले. हे व्हेरीफाय करून देतो तुम्हाला. 3 वाजून 11 मिनिटाचा कोण आणि 9 वाजून 49 मिनिटाचा कोण हा एकरूप नाही आहे. ते काढण्यासाठी आपण जाणार आहोत या ठिकाणी. 3 वाजून 11 मिनिटे केव्हाही याला काय करत असतो तासाला गुणिले 30 करायचे आहे. 30 केले, डायरेक्टही केले तरी चालते. मल्टिपल बाय 30 लिहित बसू नका. डायरेक्टली 3 3 9 म्हणजे 90 घ्यायचे. गुणिले या ठिकाणी 5.5. 11 बाची किती 55. पुन्हा असं डायरेक्टली 11 बाची 55 असं क्रॉस करून इकडे लिहून टाकायचे. 5 60.5 येते. 5 5 आणि 5 10 चोले 60. 60.5 60.5 हे 90 मधून वजा करा. 90.0 वजा 60.5. 10तून 5 गेले 5 राहिले, हात चावले 1. 10तून 1 गेला 9 राहिले, हात चावले 1. 9तून 7 गेले 2 राहिले. 29.5 झालेले आहे. काय झाले हे 29.5. केव्हाचं काढलं आपण 3 11चं काढलं. काय काढलं 3 11चं 29.5 काढलं. आता 9 वाजून 49 मिनिटाला सुद्धा 29.5 आले पाहिजे, तरच ते आपल्याला राईट आहे. ते काढून दाखवतो तुम्हाला बघा. 9 वाजून 49 9 3 किती 27. म्हणजे या ठिकाणी आले 270. या ठिकाणी मल्टिपल बाय 5.5. 5 9 किती 45. 4 आले हातचे. 5 चूक 20 आणि 4 किती 24. पुन्हा असं 245 असे लिहायचे. 5 9 6 2 269.5. 270 मधून 269.5 हे काय होणार आहे म्हणजे येणार नाही. ते 29.5 येणार नाही, कारण हा आन्सर आपल्याला विसंगत मध्ये गेलं. ठीक आहे. आता हे किती होणार तर 1.5चा फरक दिसून येतो मला याच्यातून. हे 269.5 काढले. या ठिकाणी 5 हातचाला 1, या ठिकाणी 0 हातचाला 1 येते 0 0. 0.5 डिग्रीचा कोण तयार होतो किती 0.5 डिग्रीचा कोण तयार झालेला आहे. कळलं. येस. म्हणजे या ठिकाणी एकरूपता नाही, म्हणजे 4th नंबरचं ऑप्शन आपलं राईट आहे. इथं तुम्हाला एकरूपता नाही, आन्सर विसंगत पर्याय म्हणून आलेला आहे. हे तुम्हाला मी स्पष्ट करून दाखवलं. आता एकरूपता आहे कशी 5 52 आणि 6 38चा एखादा कोण घेऊ. 3 पैकी कोणताही घेऊ शकतो आपण. आता आपण इथं विषमचा घेतला, तिथं समचा घेऊ आपण. 5 22चा करून बघू वरचा फर्स्ट नंबरचा. ते एकरूपच आहे हे मी स्पष्ट सांगतोय. 5 22 आपली काय होऊ राहिली प्रॅक्टिस पण होऊ राहिली. आपण प्रत्यक्षरित्या कोण पण काढून बघू राहिलो. एकेरीत जर आपल्याला एखादा क्वेश्चन विचारला की 5 वाजून 22 मिनिटाला कोण कितीचा तयार होतो, तर आपण विदिन सम सेकंडमध्ये ते काढू शकतो, कारण की आपली प्रॅक्टिसच होत आहे. या माध्यमातून आपण प्रॅक्टिस पण करत आहोत. आपलं ते आन्सर आलेलंच आहे. ट्रिक्सनेच आपल्याला आन्सर आला, तरी पण आपण व्हेरीफाय करत आहोत आणि ती व्हेरिफिकेशन आपल्याला दुसऱ्या क्वेश्चनमध्ये कामी पडणार आहे. 5 22 याला मल्टिपल बाय काय करणार 30 करणार. 5 3 किती 15, म्हणजे या ठिकाणी 150 डिग्री झाले. ओके. याला गुणिले काय करणार तर 11/2 काय करणार आपण 11/2 करणार. वेट. ओके. 11/2 बे 1 बे बे 1 बे बे 1 बे. 11 गुणिले 11 म्हणजे 121. 11चा वर्गच झाला या ठिकाणी तयार. 121 याच्यामधून वजा करायचे. या ठिकाणी 9 आले, हातचे हात चावले 1 या ठिकाणी दिला. 5तून 3 गेले 2 राहिले, म्हणजे 29 डिग्री झाले या ठिकाणी. 5 वाजून 22 मिनिटाचा कोण झाला 29 डिग्रीचा.
आता 6:38 कोण सुद्धा 29 डिग्रीचाच झाला पाहिजे. येस, या ठिकाणी बघा आता 6:38 मल्टिपल बाय 30 साइन 3 किती 18 म्हणजे 180 डिग्री गुणिले काय इथं घेणार आपण 11/2 बे एक बे 19 2 38 19 एक किती 19 हातचाला 1 19 1 19 न 1 आहे ते 20 209 मधून हे 180 डिग्री काढले तर बरोबर या ठिकाणी हा नाही टाकायचा 29 डिग्रीच झाले. 209 मधून 180 काढा ना तुम्ही 29 डिग्रीच येणार आहे. सो 6:38 कोण 29 डिग्रीचाच होणार आहे मित्र. म्हणजे या ठिकाणी एकरूपता आहे, या ठिकाणी एकरूपता आहे, या ठिकाणी एकरूपता आहे. तुम्ही काढून बघा, तुमचं पण आन्सर तेच येणार, एकरूपच झालेलं तुम्हाला दिसेल. या ठिकाणी एकरूपता नाही, कारण की 29.5 डिग्री आलेला आहे 3:11 9:49 कोण आलेला आहे 0.5 डिग्रीचा. म्हणून आपण विसंगत पर्याय घेतलेला आहे. चौथा शेवटचा प्रश्न आपण घेत आहोत 10वा. कारण की एक प्रश्न शिकवल्यानंतर आपण 10 प्रश्न सरावाचे घेत असतो. तुमच्याला प्रॅक्टिस झाली पाहिजे आणि जो उत्तमरित्या प्रॅक्टिस करेल त्याच्याला वेग वाढेल आणि ज्याचा वेग वाढेल त्याच्यामध्ये अचूकता येणार आहे. सो ॲक्युरेसीसाठी हे सुरू आहे. खालील पर्यायातील 2 वेळात घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यांच्यात होणारे कोण एकरूप आहे त्यातील विसंगत पर्याय कोणता. 10:24 1:34 10 ने किती झाले तर 11 झाले. 24 आणि 34 किती झाले 24 आणि 34 म्हणजे या ठिकाणी आले 60 झालं. 12 म्हणजे होते 0 आणि 11 म्हणजे या ठिकाणी 11 आले. 13 आणि 47 म्हणजे हे सुद्धा झाले 60. एकरूप आहे, एकरूप आहे. 12 म्हणजे 0, 11 आणि 0 म्हणजे या ठिकाणी 11 झाले आणि 59 आणि 10 म्हणजे 69 झाले. 69 आपल्याला नको आहे म्हणून एकरूपता आपल्याला या ठिकाणी दिसून येत नाही. सो थर्ड पर्यायामध्ये विसंगत पर्याय असं दिसून येते, कारण याचा कोण याच्या कोणाशी जुळणार नाही. या ठिकाणी 10 ने किती 11 आणि 38 आणि 22 किती तर 50-60 एकरूप आहेत. आता हे जे विसंगत आहे म्हणजे याच्यामध्ये एकरूपता नाही ते मी स्पष्ट करून दाखवतो. 11:59 11:59 आपण घेतले. क्लिअर. मल्टिपल बाय या ठिकाणी काय करणार आपण 30 11 3 33 म्हणजे या ठिकाणी 330. क्लिअर. गुणिले या ठिकाणी काय करणार तुम्ही 5.5. ठीक आहे. 5 9 45 4 आले आजचे 4 5 5 25 25 ने 4 होते 29 इथं असं केलं क्रॉस. पुन्हा हे 295 डायरेक्ट लिहून घेतले कारण 5 5 सारखेच आहे. 5 9 5 किती 14 हात चावला 1 10 2 किती 12 हात चावला 1 म्हणजे 324.5 या ठिकाणी दिसून येतात. 5 9 5 14 हात चावला 1 10 2 12 हात चावला 1 म्हणजे 324.5. 324.5 हे 330 मधून वजा करायचे. 330.0 वजा 324.5 आहे मित्र या ठिकाणी. 10तून 5 गेले 5 राहिले हात चावले 1 या ठिकाणी दिला. 10तून 5 गेले पुन्हा 5 राहिले हात चावले 1 या ठिकाणी दिला. इथे 0 ने इथे 0 म्हणजे 5.5 डिग्रीचा कोण तयार झाला 11:59 5.5 म्हणजे 5.5 डिग्रीचा. आता या ठिकाणी 5.5 डिग्री येणारच नाही. बघूया ना आपण, तेव्हाच कुठे ते एकरूप नाही असं स्पष्ट होते. 12:10 कोण म्हणजेच किती मित्रा तर या ठिकाणी तुम्हाला दिसून येतं 12:10 कोण म्हणजे 0:10 कोण. फक्त 10 मिनिटाचा फाइंड आउट करायचा आहे. मल्टिपल बाय काय करणार आता 11/2 बे एक बे 5 10 म्हणजे 55 डिग्रीचा कोण तयार झाला. 55 डिग्रीचा पाहिजे का आपल्याला नाही 5.5 डिग्रीचा पाहिजे. बघा ना किती असं फक्त पॉईंट त्या ठिकाणी दृश्यवत दिसला पाहिजे, नाहीतर मग काही खरं नाही. 55 डिग्री या ठिकाणी एकरूपता नाही आहे. 5.5 आणि 55 डिग्री खूप फरक आहे. म्हणून थर्ड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. आता 3 पर्यायापैकी तुम्ही जर म्हटलं मला की पहिला समजावून द्या किंवा दुसरा समजावून द्या किंवा शेवटचा समजावून द्या, मी तुम्हाला 3 पैकी एक मात्र हा वरचा काढून देतो. तुम्ही बाकीचे काढून बघा, एकरूपता दिसणार आहे तुम्हाला सुद्धा. 10:24 10 गुणिले 30 केले म्हणजे इथं 300 आले. याला मल्टिपल बाय 11/2 केले म्हणजे 13 2 26 आले. 13 1 13 हात चावला 1 13 1 13 ने किती 14. याच्यातून हा वजा केला 143 वजा केले. याच्यातून 7 हात चावला 1 10तून 5 गेले 5 राहिले हात चावला 1 या ठिकाणी 1 राहिला. 157 डिग्री झाले मित्र. हे 157 डिग्री बरोबर 10:24 झाले. 157
डिग्री. आता 1:34 सुद्धा 157 डिग्रीच व्हायला पाहिजे. कसे बघा, 1:34, याला मल्टिपल बाय 30 करणार म्हणजे या ठिकाणी आले 30, याला मल्टिपल बाय 11/2 करणार 17 येणार या ठिकाणी. 17 एका किती 17, हात चला 1, 17 1 17 ने किती 18, 187 झाले. ह्या 187 मधून हे 30 वजा करणार म्हणजे या ठिकाणी 7, या ठिकाणी 5 आणि इथं 1, 157 डिग्री झाले मित्र. हे तर बरोबरच आहे ना 157 डिग्री, म्हणजे 157 डिग्री या ठिकाणी आले. 10:26 कोण आणि 1:34 कोण याची डिग्री म्हणजेच कोण निघालेला आहे 157 डिग्री आणि 157 डिग्री. याच्यामध्ये एकरूपता आहे म्हणून या ठिकाणी एकरूपता आहे. 2 मध्ये तुम्ही काढून बघा एकरूपताच येणार आहे आणि चौथ्या ऑप्शन मध्ये सुद्धा तशीच एकरूपता येणार आहे. मात्र 3 मध्ये आपण काढून बघितलं तिथं 5.5 आणि इथं 55 डिग्री आलेला आहे, एकरूपता नाही म्हणून या ठिकाणी आपण विसंगत पर्याय फाइंड आउट केलेला आहे थर्ड. अशा पद्धतीने पहिला जो टाइप्स मी तुम्हाला शिकवला त्या आधारावर मी 10 प्रश्नांची तुमच्याकडून प्रॅक्टिस करून घेतली. तुम्ही प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिस केली तर स्पीड वाढेल आणि स्पीड वाढली तर अचूकता येईल. अचूकता येण्यासाठी हे सर्व काही सुरू आहे. निश्चितचपणे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. इथेच थांबतो. थँक्यू.